तर आज आपण गेलतो वेडिंगच्या शूटसाठी मांगूरला. सकाळी गाडी काढली तर निघालो आम्ही मांगूरच्या दिशेला. अक्षताच टायमिंग आहे 12:30. पण सकाळी आम्ही लवकर निघालेलो, त्यामुळे आधीमध्ये कुठं थांबता डायरेक्ट लोकेशनवर निघालो आम्ही. मग तेवढ्यातनं पोटात आवाज आला, काय अजून आपण खाल्लोच नाही. त्यामुळे हेरवाडमध्ये आम्ही जरा अलीकडेच थांबलेलो नाश्ता करण्यासाठी. ओडपीज मॅनेजमेंट होते, त्यामुळे आम्ही इडली पहिला ट्राय करूया म्हटलं. इडली एकदम क्वालिटी होती आणि गरमागरम होती. मी इडली खाऊन झालो, एक कप चहा पिवा म्हटलं आणि चहा पिऊन लगेच निघालो पुढं आम्ही. रस्त्यात हत्ती दिसला, ओरिजिनल नव्हतं थोडा. मग तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही नवरदेवाच्या घरी पोहोचलो. थोडा वेळ बसलो, चहा पाणी केलो. मग तिथनं लगेच निघालो हॉलकडं. अजून अक्षताला वेळ आहे, त्यामुळे पहिला हॉलमध्ये तर जाऊन येऊया म्हणलं. लग्नाचा मुहूर्त मोठा होता, त्यामुळे 2-2, 3-3 लग्न होतात गावात. तर गाड्या आणल्यात बघा एंट्रीसाठी, कसली एक क्वालिटी आहे की नाही. मागचं शूट आपलं छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनमध्ये होतं, मांगूरमध्ये. हॉलमध्ये एंट्री केल्या गेल्या बाप्पाचं दर्शन झालं. मग तिथनं पुढं सेटअप बघा म्हटलं. सेटअप पण एकदम क्वालिटी केली. तर आत्ता 10 वाजलेत, 12:30 वाजता थोड्या वेळ बसलो. मग तेवढ्यात मग घरातून निघणार होती, मी एंट्री चालू झाली. हॉलमध्ये गेल्यावर लगेच गाठीपेटीचा कार्यक्रम चालू झाला. बघा इथे समोर अक्षताच टायमिंग झालं, एंट्री पण घेतलीत लगेच. इकडे एंट्री झाल्यावर लगेच अक्षता पण चालू झालीत. मग अक्षता झाल्या, विधी पण चालू झालं लगेच. काय अंगठी असं की थोडं स्माईल ठेवा, दोघांची स्माईल एकमेकांकडे बघा. तसंच थोडं हात हलवू नका, लगेच स्माईल ठेवा, एकमेकांकडे बघा, त्यांच्याकडे बघा. स्माईल घ्यायचा. ओके.
सगळं शूट झालं मग जेवणाची वेळ आली. जेवून घेऊया म्हटलं मस्तपैकी. जेवून झालं मग क्लोजअप काढण्यासाठी गेलो. क्लोजअप पण लगेच काढून घेतलो. मग तिथनं हॉल म्हटलं सगळं आम्ही आवरून निघालो, कारण गृहप्रवेश पण घ्यायचा होता. पण अजून निघण्यासाठी त्यांना 1 तास 1.5 तास वेळ होता. मग त्यामुळे मग आम्ही तिथं बसण्यापेक्षा हुपरी गाव जवळच होते ना, मग हुपरीमध्येच जाऊन येऊ म्हटलं. मग हुपरीमध्ये मंदिर एक आहे मित्रांनो, राजराजेश्वरी मंदिर म्हणून आहे. हे करेक्ट 5ला उघडते. मग थोडा वेळ तिथं बसलो, कारण आम्ही 4:30 वाजताच निघलेलो तिथून. मग अजून मंदिर उघडायला अर्धा तास होता, त्यामुळं निवांत जरा गार वाऱ्यात बसून घेऊया म्हटलं थोडा वेळ. मग तिथे थोडा वेळ बसून झालं, आत मंदिरामध्ये गेलो. मित्रांनो परिसर असला भारी आहे ना मंदिराचा, आणि बाहेरनं तुम्हाला 3 कळस दिसत असतील. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मंदिरात कळेल कसं आहे ते. तिथं मिळालेल्या माहितीनुसार या मंदिरची स्थापना मित्रांनो 1997 मध्ये झाल्या. तुम्हाला बाहेरून 3 कळस दिसतात, म्हणजे मित्रांनो आतमध्ये गेला की एका साईडला अंबाबाई, मध्ये गणपती आणि एका साईडला राधाकृष्णाची पण मूर्ती सुद्धा आहे. मग तिथून दर्शन करून मंदिराच्या आम्ही बाहेरच्या साईडला आलो. मग आम्हाला गृहप्रवेशला जायचं होतं, त्यामुळे काय आम्ही लय वेळ बसलो नाही, लगेच गृहप्रवेशासाठी निघालो. नवरदेवाचे जाऊन घरी बघतोय तर डेकोरेशन एकदम खतरनाक केलं. तर मला लगेच नवरा नवरी आलीच सुद्धा. त्यांनी दारात येईपर्यंत तुम्हाला आतलं डेकोरेशन दाखवत थांबा. आम्ही सगळी तिथे राहणार असं वाटलं की नाही. आम्ही नियोजन मग माझ्या हलकाच असा असं होते की नाही. इकडे इकडे बघा ते आंबे विचार की विचार की माझ्या पोरग्याला पोरगी देणार का? नाही म्हणा नाही म्हणा नाही म्हण आता काय बोलला नाही अजून नाही म्हणून. तुझ्या बायकोला देणार काय विचारला. तुझ्या बायकोला देणार काय? नाही म्हणा नाही म्हणा नाही म्हणा की काय म्हणते देतो. हा, सांगितलंय तर. आता द्यायचंच नक्की. द्यायचंच. काढूया हा या उजव्या पायानं. हा. हा. थांब ते छान. ते ठेवा ते हा, शिस्तात. त्याच्यावर दोन्ही पाय ठेव. व्यवस्थित. हा. हा. बघा इथे. चला शूट सगळं आवरले, निघा आपल्या आपल्या